श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. महाराष्ट्रासह देशाच्या औद्योगिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात राष्ट्रीय औद्योगिक क्षेत्र विकास महामंडळ गुंतवणूकदार गोलमेज परिषदेचं आज मुंबईत आयोजन करण्यात आलं. महाराष्ट्र औद्योगिक टाउनशिप लिमिटेडतर्फे आयोजित या गोलमेज परिषदेचं स्वरूप, त्याची वैशिष्ट्य आणि महाराष्ट्रासह देशाच्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीनं या परिषदेचं महत्त्व याविषयीचं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, राष्ट्रीय पातळीवर औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक अग्रस्थानी असल्याचं दिसतं. उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक घटकांमध्ये गुंतवणूक हा महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. राज्य आणि देशाच्या औद्योगिक क्षेत्राला उभारी मिळण्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जाणारी चौथी राष्ट्रीय औद्योगिक क्षेत्र विकास महामंडळ गुंतवणूकदार गोलमेज परिषद आज मुंबईत आयोजित करण्यात आली. या परिषदेचं स्वरूप, वैशिष्ट्य, उद्देश याविषयी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी अधिक माहिती देत आहेत. नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे NICDC तर्फे आज महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टर समिट संपन्न होते. देशातली ही चौथी इन्व्हेस्टर समिट साठी त्यांनी महाराष्ट्र राज्य निवडलं ही आपल्यासाठी खरंच एक आनंदाची आणि महत्वाची गोष्ट आहे. राष्ट्रीय स्तरावर केंद्र सरकारनं जे औद्योगिक कॉरिडॉर डेव्हलप करायचा निर्णय घेतला आणि त्यासाठीही स्वतंत्र कॉर्पोरेशन गठीत केलं. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्वाचा फायदा आपल्याला झाला तो दिल्ली मुंबई या इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा DMIC. त्याच्यावर येणारी मराठवाड्यातला बहुतांश भाग असेल आणि मुंबईपर्यंतचा बाकीचा भाग असेल, या पूर्ण भागाचा विकास होण्यासाठी अतिशय मोठी मदत आपल्याला होणार आहे. आणि आजच्या परिषदेमध्ये या DMICच्या उर्वरित कामाला चालना मिळणार आहे. आणि देशातलं पहिलं इंटिग्रेटेड टाउनशिप महाराष्ट्रामध्ये झालं त्या DMICच्या रूटवर, ते औरंगाबादमध्ये ऑरिक सिटी नावानं अत्यंत आधुनिक पद्धतीची इंटिग्रेटेड टाउनशिप उद्योगासाठी त्या ठिकाणी तयार आहे. आजच्या या परिषदेमुळे नवीन गुंतवणूकदार ऑरिकमध्ये इन्व्हेस्ट करायला येतील. आणि ऑरिकमध्ये आता जी मेन अडचण होती महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी की जागा मिळत नव्हत्या नवीन प्रकल्पासाठी, तर या ठिकाणी 10,000 हेक्टर जागा अवेलेबल आहे. सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत आणि DMICच्या या सगळ्या प्रकल्पाला फार मोठी चालना या माध्यमातून मिळणार आहे. दुसरा एक मोठा फायदा आपल्याला होईल, मुंबई बेंगलोर इंडस्ट्रियल कॉरिडॉर जो घोषित केलेला आहे त्याचं काम सुरू झालेलं नाही, तर या निमित्तानं त्या प्रकल्पाला सुद्धा चालना मिळणार आहे, जो महाराष्ट्राच्या औद्योगिकरणामधला एक लँडमार्क निर्णय ठरणार आहे. आणि या मुंबई बेंगलोर कॉरिडॉर मधला 50% भाग महाराष्ट्रातील, 50% कर्नाटकात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला जो पश्चिम महाराष्ट्रातला अविकसित भाग आहे, मुंबईपासूनच्या पुढचा ज्या पद्धतीनं जो कॉरिडॉरचा रूट डिझाईन केलेला आहे त्याचा फार मोठा फायदा नवीन उद्योगाला आणि या रूटवर जे वेगवेगळे इंडस्ट्रियल पार्क बनवण्याचं डिझाईन गव्हर्नमेंटनं बनवलेलं आहे त्याचाही फार मोठा फायदा होणार आहे. या केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या संयुक्त सहभागानं हे प्रकल्प आयोजित होत आहेत. आता दिल्ली मुंबई फ्रेट कॉरिडॉरचं कामही फार वेगानं सुरू आहे. त्यामध्ये जपान सरकारनं नॉमिनल इंटरेस्टनं फार मोठी गुंतवणूक केलेली आहे. तर आज मुंबईमध्ये या होणाऱ्या गुंतवणुकीमध्ये केंद्र सरकारचे अधिकारी आहेत, केंद्रीय वाणिज्य मंत्री आहेत, राज्याचे अर्थमंत्री, उद्योग मंत्री या सगळ्यांचा सहभाग आहे. विविध खात्यांचे अधिकारी यामध्ये आज सहभागी होत आहेत. अनेक वेगवेगळे गुंतवणूकदार आज या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्या सुविधा बघून महाराष्ट्रामध्ये नवीन गुंतवणूक नक्कीच मोठ्या प्रमाणात येईल याचा विश्वास आहे. कारण महाराष्ट्र हे अनेक वर्षापासून गुंतवणूकदारांसाठी किंवा उद्योजकांसाठी एक आकर्षणाचं केंद्र राहिलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या दिवसभराच्या सेशन्सचा महाराष्ट्राला 3 कॉरिडॉर जे आहेत मोठे, एक तर दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा सगळ्यात मोठा कॉरिडॉर आपल्याला त्यातला म्हणता येईल, जो अंतिम टप्प्यात आहे त्याच्या पूर्तीच्या. आणि त्यामध्ये आपण ऑरिक सिटी आपली पूर्ण तयार आहे. त्यामध्ये नवीन गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आपल्याला आणता येणार आहे. दिल्ली मुंबई फ्रेट कॉरिडॉर हा शेवटच्या टप्प्यात आहे. मुंबई बेंगलोर कॉरिडॉरचं काम या निमित्तानं त्याला गती मिळणार आहे. दिल्ली नागपूर हा नवीन कॉरिडॉर सुद्धा त्यांनी घोषित केलेला आहे, इंडस्ट्रियल कॉरिडॉर. तेव्हा महाराष्ट्रातल्या 4 मोठ्या कॉरिडॉरसाठी आजच्या या गुंतवणुकीच्या परिषदेच्या माध्यमातून नवीन गुंतवणूक येणं अपेक्षित आहे. आणि अगर पूर्ण आपण देशाचा विचार केला तर दिल्ली मुंबईच्या नंतर अमृतसर कोलकाता म्हणजे 2 टोकं जोडणार आहे. चेन्नई बेंगलोर हा एक शॉर्टेस्ट रूटचा त्यांनी इंडस्ट्रियल कॉरिडॉर पण बनवला आहे. तसं वायझाग चेन्नईचा बनवलेला आहे. हैदराबाद नागपूरचा एक आपल्याला तो एक बेनिफिट आपल्याला होणार आहे. जरी तो शॉर्ट डिस्टन्स असला तरी आपल्याला त्याचा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटला मोठा फायदा होईल. त्याचप्रमाणे हैदराबाद बेंगलोर कॉरिडॉर्स आहे. ओडिशामधलं इकॉनॉमिक कॉरिडॉर, अशा ज्या मोठे 10 प्रकल्प या राष्ट्रीय इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट
कॉर्पोरेशन हाती घेतलेलं आहे. या वेगवेगळ्या ठिकाणी जी नवीन गुंतवणूक आपल्याला अपेक्षित आहे ती गुंतवणूक मिळण्यासाठी सुद्धा फार मोठी चालना या आजच्या परिषदेच्या निमित्तानं मिळणार आहे. नुकतंच आपण महाराष्ट्रामध्ये एक चर्चा ऐकली, वेदांता महाराष्ट्रातून गेला की त्यामुळे महाराष्ट्राचं काही प्रमाणात नुकसान झालं. ते काही प्रमाणात खरं जरी असलं तरी त्याही पेक्षा जास्त गुंतवणूक या 3-4 इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या माध्यमातून नव्याने महाराष्ट्रात येऊ घातलेली आहे आणि आजची परिषद त्यासाठी एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे. दिवसभराच्या सेशन्समध्ये आज महाराष्ट्र सरकारतर्फे अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या वैशिष्ट्यांचं त्या ठिकाणी प्रेझेंटेशन करण्यात आलेलं आहे आणि काय काय सुविधा आपण देऊ शकतो, लागणारी जमीन, त्या ठिकाणी लागणारी वीज आणि पाण्याची मुबलक उपलब्धता आणि मोठ्या मेगा प्रोजेक्टसाठी असलेले महाराष्ट्राचे स्पेशल इन्सेंटिव्ह, या सगळ्या गोष्टीची माहिती दिल्यामुळं नवीन गुंतवणूक आपल्याला फार मोठ्या प्रमाणात येणं किंवा त्या येण्याची प्रक्रिया सुरू होणं यामध्ये आपल्याला अपेक्षित आहे. आणि या ऑरिकमध्ये वेगवेगळ्या ज्या मोठ्या जागा अवेलेबल असल्यामुळे वस्त्रोद्योग मंत्रालयानं टेक्सटाईल पार्क तिथं मोठ्या प्रमाणात डेव्हलप करायचं प्लॅनिंग केलेलं आहे. मेगा फूड पार्क तिथे या ठिकाणी होतोय. इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर होतोय. त्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातला जो उद्योगामधला अविकसित समजला जाणारा जो भाग होता मराठवाड्याचा, त्या ठिकाणी अतिशय आधुनिक पद्धतीचं इंडस्ट्रियल टाउनशिप झाल्यामुळे एकूणच महाराष्ट्राची इमेज चांगली होण्यासाठी याचा फार मोठी आपल्याला मदत होणार आहे. आणि मराठवाडा विभागाचा जसा विकास होणार आहे तसा या प्रस्तावित बाकीच्या कॉरिडॉरमुळे एक मुंबई बेंगलोरमुळे पश्चिम महाराष्ट्र कव्हर होणार आहे, दिल्ली नागपूरमुळे विदर्भाचा तो पट्टा कव्हर होणार आहे. त्यामुळे जवळपास पूर्ण राज्याच्या वेगवेगळ्या भागातून हे 4 कॉरिडॉर जाणार असल्यामुळे 360 डिग्री महाराष्ट्राची डेव्हलपमेंट आपण जी अपेक्षित आहे किंवा नवीन गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती आपल्याला जी अपेक्षित आहे ती नक्की या माध्यमातून होईल. जसं समृद्धी महामार्गालगत सरकारनं वेगवेगळे पार्क्स उभारण्याची योजना केलेली आहे, त्याच पद्धतीचे डेव्हलपमेंट या दिल्ली मुंबई फ्रेट कॉरिडॉरच्या सोबत आणि दिल्ली मुंबई नवीन जो एक्सप्रेसवे तयार होते त्याच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारचे टाउनशिप आणि इंडस्ट्रियल पार्क डेव्हलप होत आहेत. एकूणच येणाऱ्या 5-7 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जी नवीन मोठी गुंतवणूक अपेक्षित आहे त्याची चालना आजच्या या राष्ट्रीय परिषदेच्या निमित्तानं मिळणार आहे. राज्य सरकारचे त्यामध्ये सक्रिय सहभाग आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणूकदार आज या ठिकाणी उपस्थित आहेत. देशाच्या एकूणच आपल्या जीडीपी मध्ये महाराष्ट्राचा वाटा 15% अधिक आहे. त्यामुळे महाराष्ट्र एक देशातलं प्रमुख औद्योगिक राज्य आहे आणि एकूण महाराष्ट्राच्या वाट्याला देशाच्या औद्योगिक उत्पादनामधलं 20% उत्पादन महाराष्ट्र करतो. त्यामुळे 1/5 हा वाटा महाराष्ट्राचा देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये. त्यामुळे महाराष्ट्राचं महत्व अतिशय वेगळं आहे या औद्योगिकरणामध्ये. महाराष्ट्र इंजिनिअरिंगमध्ये, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये अग्रेसर आहे. आयटी सारख्या टेक्नॉलॉजीमध्ये महाराष्ट्र अतिशय वेगानं पुढे आलेला आहे. ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये सुद्धा महाराष्ट्राची प्रगती अतिशय चांगली आहे, वैशिष्ट्य आहे. त्यामुळे या सगळ्या कॉरिडॉरच्या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून कॉरिडॉरसाठी त्यांनी स्वतंत्र महामंडळ स्थापन केल्यामुळे सरकारचं त्याच्यावर विशेष फोकस्ड कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे आणि हे ज्यावेळी पूर्ण होतील ते महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदललेला असेल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र या देशातल्या औद्योगिकरणामध्ये क्रमांक 1 वर येईल इतकी मोठी गुंतवणूक आपल्याला यामधून अपेक्षित आहे. श्रोते हो, मुंबईतल्या राष्ट्रीय औद्योगिक क्षेत्र विकास महामंडळाच्या गुंतवणूकदार गोलमेज परिषदेचं स्वरूप आणि महत्त्व आपण नुकतंच ऐकलत. यापूर्वी गुंतवणूकदारांची गोलमेज परिषद दिल्ली, कोची आणि अहमदाबाद या शहरांमध्ये आयोजित केली गेली होती. महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासाकरता ही परिषद महत्त्वपूर्ण मानली जात असून सध्याच्या घडीला राज्यात औरंगाबाद, रायगड, सातारा आणि नागपूर या 4 ग्रीन फील्ड स्मार्ट औद्योगिक शहरांचा विकास करण्यात येणार असल्याचं समजतं. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया ज्येष्ठ अर्थतज्ञ उदय तारदाळकर यांच्याकडून. सर्वपरीने संपन्न असं शहर असावं ज्या शहरामध्ये संपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादकाच्या फॅसिलिटीज अवेलेबल असाव्यात अशी एक संकल्पना या सरकारने आणली होती आणि त्या दृष्टीने स्मार्ट सिटी म्हणून काही शहरं डेव्हलप करण्याचा सरकारचा मानस होता. त्याच अनुषंगाने नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना झाली आणि त्याची आज एक गोलमेज परिषद आहे जी 4थी अशा तऱ्हेची परिषद जी महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये होत आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचा विचार केला तर औरंगाबाद, रायगड, सातारा आणि नागपूर ही 4 शहरं यासाठी निवडली गेली आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अशा तऱ्हेचं त्याला आपण उत्पादन क्षमतेची कशी जास्तीत जास्त वाढ करता येईल ह्याचा विचार केला जातो. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारताचा एकूणच जो जीडीपी आहे त्याच्या साधारण 13 ते 13.5% हा लॉजिस्टिक्समध्ये असतो. याचा अर्थ काय की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोक जेव्हा उत्पादन करतात तेव्हा त्यांची जी कॉस्ट असते म्हणजे एखादं वस्तू किंवा कमॉडिटी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी देऊन ती विकण्यासाठी तर ही जी 13 ते 14% दरम्यान जी कॉस्ट आहे ती 10% खाली आणण्याचा सरकारचा मानस आहे आणि त्यासाठी अर्थातच जेव्हा आपण म्हणतो की
ह्या दृष्टीने जे वेगवेगळे भागधारक आहेत जे ह्या संपूर्ण प्रणालीमध्ये काम करतात त्यांच्याशी एक अर्थपूर्ण चर्चा घडावी आणि त्या चर्चेतून नवीन गुंतवणूक यावी. आणि जसं गतिशक्तीच्या द्वारे आपण बघितलं की 2 वर्षापूर्वी ही संकल्पना आणली तेव्हा पूर्व आणि पश्चिम भारत याच्यामध्ये कशा तऱ्हेने जोडणी करता येईल. मग त्यासाठी मोठ्या प्रमाणात ब्रिजेस असतील, हायवेज असतील आणि आपल्याला माहिती आहे की जवळजवळ छोट्या शहर 500 शहरांमध्ये आपण आता मोठ्या प्रमाणामध्ये एअरपोर्ट्स स्थापन केली आहेत. म्हणजे एकूणच ह्या NICDCचा जे उद्देश आहे की विकास सुलभ करण्यासाठी जी संकल्पना आहे ती कशी राबवावी आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा ह्या नवीन नवीन औद्योगिक शहरामध्ये स्मार्ट शहरे म्हणून विकसित करणं आणि त्यासाठी हा एक तंत्रज्ञान जी आवश्यकता असते ती वेगवेगळ्या भागधारकांकडून त्यांचे विचार घेऊन ते पुढे हे नेलं जातं. आणि अर्थातच महाराष्ट्र आणि पर्यायी मुंबई हे एक भारताचं आर्थिक राजधानी आहे आणि जगभरातून इथे गुंतवणूकदार येतात आणि त्या दृष्टीने मला वाटतं आपले मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्याचप्रमाणे उद्योगमंत्री आणि देशाचे पण उद्योगमंत्री या सगळ्या योजनेमध्ये सामील झालेत. आणि एकूणच आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये साधारण 28% विदेशी गुंतवणूक येते आणि गेल्या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्राने जवळजवळ $420 अब्ज एक उत्पादन गाठलं. ह्यावरूनच महाराष्ट्र किती मजबूत आहे आपल्याला समजतं. आणि ह्या नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचा जो उद्देश आहे की जास्तीत जास्त गतीने एकूणच जी गुड्स किंवा कमॉडिटीज आहेत या एका ठिकाणी दुसऱ्या दिवशी कशा जातील. आपल्याला माहिती आहे की 2017 साली आपण GSTचा कायदा आणला. GSTच्या कायद्याच्या आधी वेगवेगळ्या शहरामध्ये लोक वेगवेगळे आपली गोडाऊन ठेवून तिथे उत्पादन करायचे आणि त्याच्यामध्ये एक सुसूत्रता नव्हती. ती GSTने ती सुसूत्रता आणली आणि मला वाटतं ह्याच्या पुढचंच हे पाऊल आहे की अगदी कमी खर्चामध्ये मॅन्युफॅक्चरिंग कसं होईल आणि त्या दृष्टीने आपल्याला माहिती आहे की भारताने आत्मनिर्भर भारत करायची जी योजना आहे त्याच्यामध्ये निर्यात करताना आपल्या देशातली जी कॉस्ट आहे ती जर कमी राहिली तरच निर्यातीला आपल्याला जास्ती फायदा होऊ शकतो. आणि त्या दृष्टीने अशी जी परिषद आहे ही मोठ्या मोठ्या गुंतवणूकदारांना पण इकडे आकर्षित करते आणि एक पथदर्शक जो मार्ग आहे तो सगळ्यांना दाखवते आणि त्या दृष्टीने ह्या परिषदेचं खूपच मोठं महत्व आहे. आणि त्या दृष्टीने ही चौथी जी कॉन्फरन्स होते त्याच्यात महाराष्ट्राचा सहभाग आहे आणि एकूणच जास्तीत जास्त परदेशी गुंतवणूक अट्रॅक्ट करण्याच्या दृष्टीने ज्याला आपण ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणतो त्या दृष्टीने भारताचा आता क्रमांक वरच्या बाजणीमध्ये आहे आणि त्या दृष्टीने जे भागधारक आहेत त्यांच्या संकल्पना घेऊन जास्तीत जास्त त्यांना सुविधा कशा देता येतील आणि त्यासाठी अर्थातच मोठ्या प्रमाणात सरकारला गुंतवणूक करावी लागेलच. आणि आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात रस्ते असतील, पूल असतील ह्याचं मोठ्या प्रमाणामध्ये सध्या आपल्या देशामध्ये गेल्या 2.5-3 वर्षामध्ये ज्याला आपण म्हणतो फोकस आहे. आणि तसंच त्याच दृष्टीने जे गुंतवणूकदार आहेत प्रायव्हेट सेक्टरमधले त्यांनी पण पुढे येऊन याचा हातभार लावावा आणि अशी सरकारची एकंदर भावना आहे. आणि त्याचा उद्देश जो आहे की अशी गोलमेज परिषद घेतल्यामुळे नवीन नवीन विचारधारणा पुढे येऊन पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये आपण विकसित होईल यात काहीच शंका नाही. श्रोतेहो, कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा त्या देशाच्या उद्योग क्षेत्राच्या विकासावर अवलंबून असतो. महाराष्ट्र आणि देशातल्या उद्योग क्षेत्राला नवी दिशा आणि ऊर्जा देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन स्तरावर विविधांगी स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. आजची राष्ट्रीय औद्योगिक क्षेत्र विकास महामंडळाची गुंतवणूकदार गोलमेज परिषद उद्योग क्षेत्राचा विकास साध्य करण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन शिबानी जोशी.